नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण. तर हा जो पुढचा पॉइंट आहे तो आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. याच्यामध्ये काय करायचंय बघा. जर तुम्हाला दिलेलं फंक्शन हे असं असेल x इक्वल टू एफ ऑफ टी, y इक्वल टू जी ऑफ टी, हे वेगळं फंक्शन आहे, त्याच्यात व्हेरिएबल आहे टी, हे दुसरं फंक्शन जी ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे टी. समजा मी जर असं घेतलं x इक्वल टू साइन टी, y इक्वल टू कॉस टी, तर हे या पद्धतीने दिसेल बघा. मग तुम्ही काय करायचं याच्यामध्ये dy अपॉन dx हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. आणि हे फाइंड आउट कशा पद्धतीने करायचं आहे, तर dy अपॉन dt डिव्हायडेड बाय dx अपॉन dt. म्हणजे ह्या y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायची, ते येणार dy अपॉन dt. ह्या x ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू टी, ते येणार dx अपॉन dt. आणि dy अपॉन dx म्हणजे हे एवढे येते. याच्यामध्ये एक महत्वाची कंडिशन, जो छेद आहे तो शून्य असता कामा नये, कारण तशा परिस्थितीत आन्सर इन्फिनिटी येतं आणि मॅथ्स मध्ये इन्फिनिटी चालत नाही. त्यामुळे आपल्याला ह्या कंडिशन कन्सिडर करून आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. तोच थेरम इथं दिलेला आहे. थेरम तयार करा. थेरम इम्पॉर्टंट आहे, परीक्षेमध्ये सुद्धा विचारून झालेला आहे. आता हे कशा पद्धतीनं आपण सिद्ध करणार आहे ते बघा. याची प्रूफ बघूयात आपण इथं. एक एक त्यांनी वाक्य सांगितलेले आहेत, त्याप्रमाणे आपल्याला काय काय कन्सिडर करायचंय बघा. एक्स इक्वल टू एफ ऑफ टी, वाय इक्वल टू जी ऑफ टी आर डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ टी. हे आपले नेहमीचेच वाक्य आहेत. त्याच्यानंतर वाय इज अ डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स, हे पण त्यांनी दिलेलं आहे. पण मी काय कन्सिडर करतोय, व्हेरिएबल्स कुठले कुठले आहेत ते सगळे मांडतोय मी इथं. मग टी हे बेसिक व्हेरिएबल आहे. टी ची व्हॅल्यू जर डेल्टा टी इतक्या अमाऊंटनं जर आपण वाढवली, इफ डेल्टा टी इज द इन्क्रीमेंट इन टी, साहजिकच काय होणार, एक्स ची व्हॅल्यू डेल्टा एक्स इतक्या अमाऊंटनं वाढणार, वाय ची व्हॅल्यू डेल्टा वाय इतक्या अमाऊंटनं वाढेल. मग सुरुवात आपण डेल्टा टी पासूनच केलेली आहे. मग जर समजा हे डेल्टा टी टेन्स टू झिरो असेल, म्हणजे झिरोच्या व्हेरी क्लोज, तर डेल्टा एक्स ऑल्सो टेन्स टू झिरो, डेल्टा वाय ऑल्सो टेन्स टू झिरो. हे असं मांडून ठेवायचं. हे कुठं ना कुठेतरी आपल्याला थेरम मध्ये ते उपयोगाला पडतं. त्यानंतर एक वाक्य घेऊया आता त्याच्यातली. त्यांनी काय सांगितले बघा, एक्स इक्वल टू एफ ऑफ टी अँड वाय इक्वल टू जी ऑफ टी. दीज आर differentiable functions of t. हे डिफरन्सिएबल फंक्शन्स ऑफ टी आहेत. याचा अर्थ, या वाक्याचा अर्थ असा होतो की तुम्ही dx अपॉन dt हे तुम्ही असं मांडू शकताय, लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू झिरो ऑफ डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. बघा हे वाक्यच बरंच काही तुम्हाला सांगून जातात की तुम्ही काय लिहायचं आहे ते. त्याच पद्धतीनं dy अपॉन dt याला पण तुम्ही असाच फॉर्म्युला यूज करू शकताय, डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी. त्याच्यानंतर त्यांनी अजून एक वाक्य दिले बघा, वाय इज ए डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स. एक लिहून घेऊया. ऑल्सो वाय इज ए डिफरन्सिएबल फंक्शन ऑफ एक्स. मग याच्यावरून आपल्याला काय लिहिता येईल, याच्यावरून तुम्ही असं लिहू शकताय, dy अपॉन dx इक्वल टू लिमिट ॲज डेल्टा एक्स टेन्स टू झिरो
ऑफ डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. म्हणजे याच्यातलीच दोन वाक्य आहेत, त्या दोन वाक्याचा वापर करून आपण एवढं सगळं लिहू शकतोय. आता बघा पुढं. नाउ डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दिस इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिव्हायडेड बाय डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. हे असं कन्सिडर करतोय. आता दोन्ही बाजूला लिमिट घेऊया. टेकिंग लिमिट as delta t tends to 0 on both sides. दोन्ही बाजूला असं लिमिट घ्यायचं आहे. मग हे डाव्या बाजूला असं येणार, उजव्या बाजूला हे असे येईल पहिल्यांदा. हे असं होणार. मग आता मी पुढे लिहितोय, तुम्ही फक्त नेक्स्ट स्टेपला सगळं घेत चला. हे लिमिट अंशाला आणि छेदाला देऊन टाकतोय. हे या पद्धतीने येईल. मग आता हा फॉर्म्युला आपण मगाशीच लिहिलेला आहे, हा सुद्धा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. दाखवतो तुम्हाला या ठिकाणी. बघा, हे बघा, हे दोन फॉर्म्युले इथं मी लिहून ठेवलेले आहेत. इथे एक आहे फर्स्ट फॉर्म्युला, तो इथं डिनॉमिनेटर मध्ये आहे. इथे एक आहे, तो न्यूमरेटर मध्ये आहे. याचा अर्थ असा आहे की हे उजव्या बाजूला जे काही लिमिट आहे ते अस्तित्वात आहे, प्रेझेंट आहे. आता मी इथं काय करतोय, मगाशी आपण एक वाक्य सुरुवातीला अगदी सगळ्यात पहिल्यांदा लिहून ठेवलं होतं. ऍज डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स टेन्स टू 0 आणि डेल्टा वाय टेन्स टू 0. हे आता मी याच्यामध्ये वापरणार आहे. फक्त ते कुठं वापरायचं ते तेवढं बघून घ्या व्यवस्थित. इकडली उजवी बाजू पूर्ण तयार आहे. इथं बघा काय झालंय, इथं छेदामध्ये डेल्टा एक्स आहे, मात्र इथं लिहिलंय डेल्टा टी. त्यामुळे इथं तुम्ही काय करू शकताय, हे डेल्टा टी टेन्स टू 0 आहे, त्याला मी आता चेंज करतोय. इथं घेतोय डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स दिस इज इक्वल टू, ही उजवी बाजू आहे अशीच मांडायची आहे, नो चेंज. किरकोळ ऍडजस्टमेंट्स केलेल्या आहेत, त्यामुळे हे थेरम व्यवस्थित करा. मार्क अगदी इझिली मिळून जातात ह्याच्यात. हे असेल. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय बदल केला बघा. डेल्टा टी टेन्स टू 0च्या ठिकाणी डेल्टा एक्स टेन्स टू 0 हे वापरलेलं आहे. इथं फक्त असं लिहायचं, ऍज अ डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स टेन्स टू 0. हे काय होणार आहे बघा बरं आता याचं. तर इथे वाक्य तेवढं तुम्हाला लिहावं लागेल की उजव्या बाजूचे दोन्ही लिमिट्स अस्तित्वात आहेत, देअरफॉर डाव्या बाजूचे जे लिमिट्स आहेत ते पण अस्तित्वात आहेत असं सांगू शकताय तुम्ही. त्यांनी वाक्य दिलंय म्हणून फक्त ते लिहायचं, नाही तर तसं काय त्याची गरज पण नाहीये. नाउ द लिमिट्स ऑन RHS exist, therefore limit on LHS also exists. आता त्यांचे लिमिट्स फक्त एवढे मांडा. मग ह्याला ह्याला काय लिहायचं आहे, डीवाय अपॉन dt लिहायचं आहे. ह्या पूर्ण टर्म, या टर्मला लिहायचं डीवाय अपॉन dt, या टर्मला लिहायचं dx अपॉन dt. मग इथं जे छेदामध्ये जे डेल्टा टी आहे तेच इथं लिमिट पाहिजे. मग तसंच इथं छेदामध्ये डेल्टा एक्स आहे, तर इकडं पण डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे.
म्हणजे तुम्ही काय लिहू शकताय, डाव्या बाजूला लिहायचं आहे dy अपॉन dx, उजव्या बाजूला लिहायचं आहे dy अपॉन dt डिव्हायडेड बाय dx अपॉन dt. आणि इथं आठवणीनं पुढे लिहित चला कंसामध्ये, जो छेद असतो तो शून्य येता कामा नये. हे तेवढं आठवणीने लिहित चला. काय काय जण ह्याच्यासाठी सुद्धा मार्क कट करतात. त्यामुळे थेरम एकदम सिंपल आहे आणि मार्क ह्याचे अगदी इझिली मिळतात. करून ठेवा. आपण एक्सरसाइज 1.4 त्याला स्टार्ट करूया. बघा त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल, dy अपॉन dx फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आणि त्यांनी व्हॅल्यूज दिलेल्या आहेत x इक्वल टू 80 स्क्वेअर आणि y इक्वल टू 2at. मग बघा काय दिलेलं आहे, x मध्ये व्हेरिएबल आहे t, y मध्ये पण व्हेरिएबल आहे t. त्यामुळे आता अशा प्रकारची दोन दोन इक्वेशन्स येतील. तुम्ही काय करायचं, dx अपॉन dt फाइंड आउट करायचं, dy अपॉन dt फाइंड आउट करायचं आणि त्याच्यावरून dy अपॉन dx काढायचं आहे आपल्याला. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये व्हेरिएबल आहे t, त्यामुळे इथं तुम्हाला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी हे घ्यावं लागेल. मग डेरिव्हेटिव्ह आपली नेहमीप्रमाणेच घ्यायची आहे, त्याच्यात काय बदल करायचा नाहीये. dx अपॉन dt इक्वल टू ए कॉन्स्टंट, टी स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2t, म्हणजेच याचं सिम्प्लिफिकेशन येणार 2at. इथं y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dt दिस इज इक्वल टू 2a, t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1, म्हणजेच याची डेरिव्हेटिव्ह टोटल येणार 2a. आता मला पाहिजे dy अपॉन dx पाहिजे. इथं जरा तेवढं काळजीपूर्वक बघा, dy अपॉन dt डिव्हायडेड बाय dx अपॉन dt. मग dy अपॉन dt नंतर आहे आणि dx अपॉन dt आधी आहे, एवढं लक्षात ठेवा. नाहीतर काय होतं, ही पहिल्या व्हॅल्यू घेतो आपण 2at, म्हणजे dx अपॉन dt अंशात घेतो आणि हे छेदात घेतो. ते तेवढं काळजीपूर्वक करा. म्हणजे इथे येणार 2a अपॉन 2at. मग याच्यामध्ये 2a ला 2a कॅन्सल होईल, फायनल आन्सर येणार 1 अपॉन t. दुसरं एक्झाम्पल बघा आता त्याच्यातलं, x इक्वल टू a cot theta, y इक्वल टू b कोसेक थिटा. आता इथं पॅरामीटर कन्सिडर केलेला आहे थिटा, मगाशी होता टी. त्यामुळे आता इथे घेताना तुम्हाला डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा घ्यावं लागेल. हे काय होणार बघा, dx अपॉन डी थिटा इज इक्वल टू ए आहे असंच राहील, कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणजेच याचं फायनल आन्सर येणार मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. आता y ची डेरिव्हेटिव्ह घेतोय, dy अपॉन डी थिटा इज इक्वल टू b ला तसंच ठेवा, कोसेक थिटाची डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा. याचं सिम्प्लिफिकेशन फक्त मायनस पुढे येईल. असे आता मला पाहिजे dy अपॉन dx इक्वल टू, म्हणजेच हे काय होणार, dy अपॉन डी थिटा डिव्हायडेड बाय dx अपॉन डी थिटा. मग हे dy अपॉन डी थिटा आहे, त्या अंशात घेतोय मायनस बी कोसेक थिटा इंटू कॉट थिटा डिव्हायडेड बाय मायनस ए कोसेक स्क्वेअर थिटा. हे मायनस मायनस प्लस होईल,
एक कोसेक ह्याच्यातलं कॅन्सल होईल, म्हणजेच हे काय येणार बघा, बी अपॉन ए इंटू कॉट थिटा डिव्हायडेड बाय कोसेक थिटा. याला जरा सिम्प्लिफाय करून बघूया काय सिम्प्लिफिकेशन याचं होते का. म्हणजेच हे काय होईल बघा, दिस इज इक्वल टू बी अपॉन ए मध्ये तर काय सिम्प्लिफिकेशन होणार नाही, ते तसंच ठेवा. कॉट थिटा म्हणजे येणार कॉस थिटा डिव्हायडेड बाय साइन थिटा टोटली डिव्हायडेड बाय कोसेक थिटा म्हणजेच 1 अपॉन साइन थिटा. हे काय होणार, हे साइन थिटा आणि हे साइन थिटा कॅन्सल होईल. फायनल आन्सर येणार बी अपॉन ए इंटू कॉस थिटा. हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर आणि y इक्वल टू लॉग ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हे असेल. आता याच्यामधलं व्हेरिएबल पॅरामीटर कन्सिडर करायचा एम. त्यामुळे इथं काय तुम्हाला घ्यावं लागेल आता, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एम हे घ्यावं लागेल. म्हणजे ते काय होणार बघा, dx अपॉन dm इक्वल टू रूट मध्ये हे फंक्शन आहे म्हणजे रूट एफ ऑफ एक्स सारखं, इथे येणार 1 अपॉन 2 रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर, त्यातलं ए स्क्वेअर कॉन्स्टंट, एम स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह येणार 2m. सिम्प्लिफिकेशन करूया, हे दोन कॅन्सल होईल. इथे येणार m डिव्हायडेड बाय रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हे असेल. आता y ची डेरिव्हेटिव्ह घेऊया, dy अपॉन dm इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स सारखं काम करायचं याचं. म्हणजे हे काय येणार 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर. ए स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 0, एम स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह 2m. त्यामुळे हे काय येणार 2m डिव्हायडेड बाय ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हे असं येणार. आता याची डेरिव्हेटिव्ह म्हणजे y ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy अपॉन dx इक्वल टू हे कसं येणार, dy अपॉन dm अपॉन dx अपॉन dm हे असं येणार. मग dy अपॉन dm जे आहे ते मांडतो इथं, टू एम अपॉन ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर डिव्हायडेड बाय m अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हे असेल. मग याला जरा व्यवस्थित मांडून घेतोय. पहिल्यांदा व्हॅल्यूज आहे तिथं वापरलेल्या आहेत. आता भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले होणार. हे रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हे येणार इथं अंशात, छेदामध्ये यम फक्त शिल्लक राहील इथं. आता याचं सिम्प्लिफिकेशन बघा, हे यम कॅन्सल होईल. त्यानंतर हीच टर्म हित आहे, फक्त ही रूट मध्ये आहे आणि ही विदाउट रूट आहे. म्हणजे जर समजा हे असं असतं रूट एक्स अपॉन एक्स, तर तुम्ही याला काय केलं असतं, रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू रूट एक्स हे असं लिहिलं असतं आणि एक रूट एक्स कॅन्सल करून छेदामध्ये रूट एक्स शिल्लक राहिलं असतं. हे याच्या आधी पण मी एकदा असं सोडवून दाखवलेलं आहे, त्यामुळे आता ते लक्षात आलं पाहिजे बघा. सो दिस इज इक्वल टू, इथं रूट आहे, हे रूट एक्स आहे आणि हे एक्स आहे, म्हणजे रूट मध्ये एक्स शिल्लक राहील. यम ऑलरेडी कॅन्सल झालेला आहे, 2 अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघा,
एक्स इक्वल टू साइन थीटा, वाय इक्वल टू टॅन थीटा. इथं पॅरामीटर आहे थीटा, त्यामुळे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा घ्यायचं. इथं येणार dx अपॉन डी थीटा इक्वल टू साइनची डेरिव्हेटिव्ह कॉस dy अपॉन डी थीटा इक्वल टू टॅनची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थीटा. मला पाहिजे dy अपॉन dx, इट इज इक्वल टू dy अपॉन डी थीटा डिवाइडेड बाय dx अपॉन डी थीटा. मग dy अपॉन डी थीटा आहे सेक स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय dx अपॉन डी थीटा आहे कॉस थीटा. मग 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच सेक थीटा येणार, आणि हे सेक स्क्वेअर असं मिळून टोटल होणार सेक क्यूब थीटा. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्स इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थीटा, y इक्वल टू बी इंटू ब्रॅकेट थीटा मायनस साइन थीटा. आता याच्यामध्ये पॅरामीटर आहे थीटा, त्यामुळे एक एक टर्म घेऊन डेरिव्हेटिव्ह घेतोय. फर्स्ट टर्म हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, म्हणजे इथं काय होणार बघा, dx अपॉन डी थीटा इज इक्वल टू ए आहे असं शिल्लक आहे, 1 ची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस कॉस थीटाची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. हे मायनस प्लस होईल. 0 प्लस साइन थीटा म्हणजे साइन थीटा, म्हणजे याचं फायनल आन्सर येते ए साइन थीटा. आता y ची डेरिव्हेटिव्ह, त्याला हेच डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा घेतोय. dy अपॉन डी थीटा इज इक्वल टू बी आहे असंच राहील, इथं कॉन्स्टंट आहे. थीटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा येणार 1, साइन थीटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा. ही व्हॅल्यू आता एकत्र करून घेऊया आणि त्याच्यावरून dy अपॉन dx हे फाइंड आउट करायचं आहे मला. dy अपॉन डी थीटा डिवाइडेड बाय dx अपॉन डी थीटा. मग हे dy अपॉन डी थीटा इथं आहे, ते लिहून घेतलं. डिवाइडेड बाय मध्ये dx अपॉन डी थीटा म्हणजेच हे येणार ए साइन थीटा. तर याचं सिम्प्लिफिकेशन हाफ अँगल फॉर्म्युले तुम्हाला वापरावे लागते. बी इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस 2 थीटा म्हणजे येणार 2 साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2. फॉर्म्युले पाठ करा म्हणून कधीपासून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आठवून बघा. 1 मायनस कॉस 2 थीटा हे आपली पाठ सोडत नाही कधी सुद्धा, हे असं येणार. शिवाय साइन 2 थीटाचा फॉर्म्युला तो आता वापरावा लागेल. ते येणार 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. मग हे अंशात वापरलेलं आहे, छेदामध्ये हे तसंच ठेवतोय. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. अँगल हाफ करून घ्यायचे आहेत. इथं 2 थीटा आहे तर इथं थीटा आहे, मग इथं थीटा असेल तर इथं येणार थीटा अपॉन 2. आता सिम्प्लिफिकेशन बघा, हे 2 ला 2 कॅन्सल, त्याच्यानंतर एक साइनची एक टर्म कॅन्सल होईल याच्यातली, आणि शिल्लक काय राहील, साइन डिव्हायडेड बाय कॉस एवढं शिल्लक राहील. बी अपॉन ए तसंच ठेवा. साइन डिव्हायडेड बाय कॉस म्हणजे येणार टॅन थीटा अपॉन 2. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्स इक्वल टू टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू ए आणि y इक्वल टू ए रेस टू टी प्लस
1/t. आणि बाकीच्या काहीतरी त्यांनी कंडिशन सांगितल्या, ए पॉझिटिव्ह पाहिजे मात्र 1 नको आणि टी सुद्धा 0 नको आहे म्हणून सांगितलेलं आहे. ठीक आहे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, डेरिव्हेटिव्ह घेऊया यांची. याच्यातला पॅरामीटर टी दिसतोय दोन्हीकडे, ए कॉन्स्टंट आहे. आता इथं काय होणार बघा, dx अपॉन dt इक्वल टू, ह्याला काय कन्सिडर करायचं, ही पूर्ण टर्म एफ ऑफ टी रेस टू ए आहे. मग ए ला पुढे घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, म्हणजे याच्या घातांकात येणार a-1 इंटू डेरिव्हेटिव्ह, मांडतो इथे 1-2 मिनिटं फक्त, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस 1/t. याची परत पुढे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला लिहावे लागेल. म्हणजे हे काय बघा, हा फर्स्ट पार्ट आहे असाच ठेवतोय, हे आहे असंच येईल. याच्यामध्ये बघा आता याच्यात चेंजेस होतील थोडेसे. टी ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 आणि 1/t ची डेरिव्हेटिव्ह 1/x ची डेरिव्हेटिव्ह, फॉर्म्युले पाठ करा, त्याशिवाय नाही पुढे जाता येत, लक्षात ठेवा. 1/x ची डेरिव्हेटिव्ह आहे -1/x². तसं 1/t ची डेरिव्हेटिव्ह येणार -1/t². हे लक्षात ठेवा. या पद्धतीनं ही टर्म येईल तिथं. मग ह्याला 1-2 मिनिटं मी तसंच ठेवते, पुढची टर्म काय येते बघू, मग त्यानुसार ठरवू काय करावं लागतंय त्याच्यामध्ये. दुसरी टर्म आता लिहून घेतोय, y इक्वल टू काय बघा, इथं आहे बघा, a⁻t प्लस 1/t. y इक्वल टू a⁻t प्लस 1/t अशी टर्म दिली त्याने. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, dy/dt इक्वल टू, हे a⁻x सारखं कन्सिडर करायचं, म्हणजेच a⁻f(x) आहे. मग डेरिव्हेटिव्ह कशी येणार, a⁻f(x) इंटू लॉग a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टी प्लस 1/t. म्हणजेच हे फर्स्ट पार्ट तर आहे असाच ठेवा 1/t, त्याच्या पुढे आहे लॉग a, याची डेरिव्हेटिव्ह तेवढी घ्या, परत एकदा त्याची तीच डेरिव्हेटिव्ह येणार 1 - 1/t². हे असं येईल. हे झालं तुमचं dy/dx, सॉरी काय dy/dt पाहिजे बघा, अजून सवय व्हायची याची, इथं dt पाहिजे, कारण आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी तर लिहिलं इथं, हे असं आहे. आणि इथं तुमचं आहे dx/dt, आणि मला फाइंड आउट काय करायचं आहे, dy/dx. एक काम करतोय, हे जे dx/dt आहे त्याला मी जरा कॉपी करून घेतो इकडं, बघा त्याच्या शेजारीच घेतलेलं आहे त्याला लिहून. आता मला पाहिजे आहे dy/dx, म्हणजे या दोघांचा रेशो घ्यायचा आहे तिथं. therefore dy/dx इक्वल टू dy/dt डिवायडेड बाय dx/dt. मग हे dy/dt आहे बघा, इथून पुढं इकडचं. मग हे काय आहे, a⁻t प्लस 1/t इंटू लॉग a इंटू ब्रॅकेट 1 - 1/t², हे असेल. याला डिव्हायडेड बाय मध्ये ही टर्म येणार आहे a इंटू ब्रॅकेट t प्लस 1/t ब्रॅकेट रेस टू a-1
पुढे येणार 1 मायनस 1 अपॉन टी स्क्वेअर हे असेल. मग ह्याच्यातली ही जी टर्म दिसते दोन्ही ठिकाणी ती कॅन्सल करा. उरलेलं जे काय असेल ते मांडून टाका, ते तुमचं अँसर होईल ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी इंटू लॉग ए हे अंशात येणार, ए इंटू ब्रॅकेट टी प्लस 1 अपॉन टी ब्रॅकेट रेस टू ए मायनस 1 हे त्याचं फायनल अँसर असेल. आता या एक्झाम्पलचं हे जे आपण अँसर काढले हे बरोबर आहेच, त्यात काही शंकाच नाहीये. पण ह्याला त्यांनी मॉडिफाय केले आणि त्या मॉडिफिकेशन करून त्यांनी त्याचा अँसर दिलेला आहे. मग बघा कशा पद्धतीने मॉडिफाय केले ते पण आपण बघूया. ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी म्हणजे वाय आहे बघा. मग ह्या ए रेस टू टी प्लस 1 अपॉन टी ला मी इथं लिहितोय वाय, त्याच्या पुढे लॉग ए आहे असंच. डिव्हायडेड बाय मध्ये थोडासा बदल करून घेतोय, हे ए तसंच ठेवतोय आणि ही जी टर्म आलेली आहे आपली त्याला याचा घातांक बघा ए मायनस 1 आहे, म्हणजे तुम्ही त्याला या पद्धतीनं लिहू शकताय. या पद्धतीनं दोन टर्म वेगवेगळ्या त्याच्या मांडू शकताय. ह्याच्यातली जी मायनस रेस टू मायनस 1 आहे त्या टर्मला मी वरती घेतोय अंशामध्ये, आणि उरलेली जी टर्म आहे ही टी प्लस 1 अपॉन टी, त्याला बघा टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए, याला लिहायचं आहे एक्स. म्हणजे हे आता कसं दिसेल बघा, वाय इंटू लॉग ए ही टर्म वरती येणार, त्यामुळे हे असे येणार टी प्लस 1 अपॉन टी रेस टू 1, म्हणजे रेस टू 1 नाही लिहिलं तरी चालतंय, नुसती डायरेक्ट टर्म घेऊन टाका. त्यानंतर इथं छेदामध्ये ए आहे असंच, आणि टी प्लस 1 अपॉन टी रेस टू ए म्हणजे हे झालं एक्स. आता हे सोडवून घ्यायचं आहे एवढंच. मग हे बघा काय होतं, वाय लॉग ए इंटू ब्रॅकेट टी ने इकडे मल्टिप्लाय करा, टी स्क्वेअर प्लस 1 डिव्हायडेड बाय टी टोटली डिव्हायडेड बाय ए इंटू एक्स हे असेल. आता हे टी फक्त खाली घ्यायचं इथं, म्हणजे मग ह्याचा आन्सर इथंच लिहितोय वाय लॉग ए इंटू टी स्क्वेअर प्लस 1 डिव्हायडेड बाय मध्ये हे टी पण येणार इथं, ए इंटू एक्स इंटू टी हे त्याचं फायनल आन्सर असेल. बघा नेक्स्ट एक्झाम्पल, एक्स इक्वल टू cos inverse of 2t upon 1 plus t square, y equal to sec inverse of square root of 1 plus t square. आता हे एक्झाम्पल जर काळजीपूर्वक बघितलं तुम्ही, थोडंसं पाठीमागचं आठवत असेल तर बघा, हा फॉर्म्युला साइन टू थिटाचा टॅन मधला फॉर्म्युला आहे. म्हणजे इथं तुम्हाला सबस्टिट्यूशन करावं लागेल, पुट टी इक्वल टू टॅन थिटा करावं लागेल. तेच टी इक्वल टू टॅन थिटा जर तुम्ही इथं वापरलं तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर होणार, त्याचं स्क्वेअर रूट सेक येणार, सेक इनवर्स सेक हे ऍडजस्ट होऊन जाते. म्हणजे इथं तुम्हाला सबस्टिट्यूशन करावी लागेल, पुट टी इक्वल टू टॅन थिटा, याच्यावरून थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टी हे असेल. आता ह्या व्हॅल्यूज इथं वरती वापरून घेतो, therefore x equal to cos inverse of 2 tan theta divided by 1 plus
tan स्क्वेअर थिटा. इथं काय येणार त्याच पद्धतीनं y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस tan स्क्वेअर थिटा असं येईल. आता याचं सिम्प्लिफिकेशन x इक्वल टू बघा therefore x इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युले पाठ करा त्याशिवाय नाही येणार. हे काय y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ इथं होणार 1 प्लस tan स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा येणार. रूट मध्ये मांडतोय त्याला असेल. therefore x इक्वल टू इथं जरा ऍडजस्टमेंट करावी लागेल कारण कॉस इनवर्सच्या पुढे साइन आलेला आहे त्यामुळे याला असं लिहायचं असं येणार. इथं y इक्वल टू सेक इनवर्स ऑफ रूट मध्ये सेक स्क्वेअर आहे त्याला असं लिहून घ्या. आता बघा दोन्ही ठिकाणी टर्म्स बऱ्याचशा सिम्प्लिफाय होतील आता. therefore x इक्वल टू कॉस इनवर्स कॉस हे निघून जाईल. ते येणार π/2 मायनस थिटा. त्यानंतर इथं सेक इनवर्स सेक हे पण निघून जाईल. y इक्वल टू थिटा येणार. therefore x इक्वल टू π/2 मायनस 2 tan इनवर्स t येणार. y इक्वल टू tan इनवर्स t येणार. प्रति थिटा इक्वल टू लिहून ठेवले बघा. tan इनवर्स t तेच वापरतो हे बघा इथे. ते इथं वापरलेलं आहे. आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊया. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t. dx अपॉन dt इक्वल टू π/2 कॉन्स्टंट त्याची डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2 कॉन्स्टंट तसंच ठेवा. tan इनवर्स t ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dt इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हे असं येणार. मग आता dy अपॉन dx काढायचं आपल्याला. मग dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dt डिव्हायडेड बाय dx अपॉन dt हे असेल. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया. dy अपॉन dt इथं आहे डिव्हायडेड बाय dx अपॉन dt ते इथं आहे -2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. मग हे 1 प्लस टी स्क्वेअर हे कॅन्सल होईल आणि याचं फायनल आन्सर येणार -1/2. बघा कशा पद्धतीने येते ते. आता हे जे आन्सर आहे आता हे आपण एवढं सगळं केलं नंतर थोडस वेगळ्या पद्धतीनं सांगतोय कशा पद्धतीने येते जरा बघा. ते पटलं तुम्हाला तर ते करा. हे बघा ह्या 2 टर्म्स आहेत. यांच्यामध्ये ऍडजस्टमेंट करतोय. हे y इक्वल टू थिटा आहे ते इथं वापरतोय. म्हणजे मग इक्वेशन काय होईल बघा. x इक्वल टू π/2 मायनस 2y असं होणार. आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x. x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1 π/2 ची डेरिव्हेटिव्ह 0 -2 कॉन्स्टंट y ची डेरिव्हेटिव्ह dy अपॉन dx. आता मला फक्त dy अपॉन dx काढायचं आहे. मग dy अपॉन dx इकडे ठेवून घ्या आणि हे -2 पलीकडे डिव्हायडेड बाय मध्ये जाईल. बघा तेवढंच आन्सर येते. तुम्ही ठरवायचं. इथं जर तुमच्या हे लक्षात आलं की असं असं करू शकतो तर हे तुम्ही पुढे वापरलं तरी चालतं. नेक्स्ट एक्झाम्पल.
x इक्वल टू cos inverse of 4t cube minus 3t y equal to tan inverse of रूट मध्ये 1 मायनस टी स्क्वेअर आहे डिव्हायडेड बाय मध्ये टी आहे. आता इथं कॉस इनवर्स आहे आणि पुढे अशा टर्म मध्ये आहेत. हा कॉसचा फॉर्म्युला आहे, आठवून बघा. कॉस 3 थीटा इक्वल टू 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. मग हा डायरेक्टच फॉर्म्युला आहे, त्यामुळे तुम्हाला इथं सबस्टिट्यूशन तुमच्या लक्षात आले असेल. आणि टी इक्वल टू कॉस थीटा जर मी इथं वापरलं तर इथं काय होते बघा, 1 मायनस कॉस स्क्वेअर होणार डिव्हायडेड बाय कॉस. मग 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट साइन, साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. टॅन इनवर्सच्या पुढे टॅन व्यवस्थित येते. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन करून घ्या. पुट टी इक्वल टू कॉस थीटा, त्याच्यावरून थीटा इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ टी, ते त्याच्यामध्ये वापरा. फॉर्म्युले पाठ करा म्हणजे मग पटापट जमेल सगळं. कॉस इनवर्स ऑफ 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा, त्यानंतर y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ स्क्वेअर रूट मध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा डिव्हायडेड बाय कॉस थीटा हे असेल. तर हे एकदम सिम्प्लिफाय होऊन जाईल. कॉस इनवर्स ऑफ हे आहे कॉस 3 थीटा y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, इथं बघा बरं, 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर रूट येणार साइन थीटा डिव्हायडेड बाय कॉस थीटा, म्हणजेच हे काय होणार, y इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन थीटा. आता इकडं सिम्प्लिफिकेशन झालेलं आहे, इथलं आता सिम्प्लिफिकेशन करून घेतलेलं आहे. x इक्वल टू हे कॉस इनवर्स कॉस निघून जाईल, इथे येणार 3 थीटा. y इक्वल टू टॅन इनवर्स टॅन निघून जाईल, इथे येणार फक्त थीटा. तर परत एकदा हे थीटा इक्वल टू y ह्याच्यामध्ये वापरून घेऊया. म्हणजेच x इक्वल टू काय होणार, हे 3y होणार. मग y इक्वल टू x अपॉन 3 येणार. डेरिव्हेटिव्ह घ्या त्याचे, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन dx इक्वल टू 1 अपॉन 3 कॉन्स्टंट तसंच राहील, x ची डेरिव्हेटिव्ह येणार 1. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय सांगितले त्यांनी, x इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा y इक्वल टू कॉट क्यूब थीटा, याची डेरिव्हेटिव्ह काढायची dy अपॉन dx आणि नंतर त्याच्यामध्ये थीटा इक्वल टू पाय बाय 6 वापरायचं. हे शेवटी करायचंय बरं का, लक्षात ठेवा. हे जर तुम्ही पहिल्याच स्टेपला जर वापरलं तर ह्या तुमच्या दोन्ही व्हॅल्यूज कॉन्स्टंट होतील, एक्स पण आणि वाय पण, आणि त्याची डेरिव्हेटिव्ह तुम्ही काढू शकणार नाही. डायरेक्ट आन्सर 0 डिवायडेड बाय 0 येऊन जाणार, त्यामुळे त्याला काय अर्थ राहणार नाहीये. dy अपॉन dx काढायचं आहे कधी, थीटा इक्वल टू पाय बाय 6. त्यामुळे पहिलं dy अपॉन dx काढून घ्या आणि सगळ्यात शेवटच्या स्टेपला थीटा इक्वल टू पाय बाय 6 त्याच्यामध्ये वापरायचं आहे. आता इथं थीटा आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थीटा, डेरिव्हेटिव्ह घ्या त्याची. dx अपॉन डी थीटा इक्वल टू
कोसेक स्क्वेअर थिटा आहे, म्हणजेच ते थोडक्यात असं आहे, कोसेक थिटा त्याचा स्क्वेअर आहे तो. मग ते 2 पुढं घ्या, त्याची पॉवर 1 न कमी करा, आणि आता या कोसेक थिटाची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घेतली पाहिजे. ते येणार मायनस कोसेक थिटा इंटू कॉट थिटा, हे असे. मग याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. मायनस हे कोसेक इंटू कोसेक, आणि इथं 2 आहे पुढं, ते 2 पुढे लिहितोय. कोसेक इंटू कोसेक म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. ही व्हॅल्यू तयार झाली dx अपॉन डी थिटा साठी. तर हे जे y आहे ते परत एकदा लिहून घेतो इथे. म्हणजेच हे काय आहे, हे आहे कॉट थिटा याचा क्यूब. याची पण डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे मला, डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा. dy अपॉन डी थिटा इक्वल टू, ते 3 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, आणि कॉट थिटाची डेरिव्हेटिव्ह ते येणार मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. आता दोन्हीच्याही डेरिव्हेटिव्ह तयार झालेले आहेत माझ्याकडे. आता dy अपॉन dx घेतो. नाउ dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन डी थिटा डिवाइडेड बाय dx अपॉन डी थिटा. मग dy अपॉन डी थिटा काय काय बघा, -3 कॉट स्क्वेअर थिटा इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. हे घेतलं, इथलं वापरलं त्या ठिकाणी. डिवाइडेड बाय dx अपॉन डी थिटा इथं आहे बघा, -2 कोसेक स्क्वेअर थिटा इंटू कॉट थिटा. आता काय काय होणार, हे मायनसला मायनस कॅन्सल होणार, हे पूर्ण कोसेक स्क्वेअर कॅन्सल होणार, आणि एक कॉट थिटा कॅन्सल होणार. त्याचं शिल्लक राहील 3/2 कॉट थिटा. आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे, व्हॅल्यू वापरायची आहे थिटा इक्वल टू π/6. ते घेऊया आपण त्याच्यामध्ये. नाउ dy अपॉन dx when theta इक्वल टू π/6, ते असं लिहितात. याच्यामध्ये काय करायचं, 3/2 थिटा जिथं आहे तिथं लिहायचं π/6. मग आता π/6 म्हणजे अँगल येतो 30 डिग्री, आणि कॉट π/6 आहे, आपल्याला tan π/6 माहित पाहिजे. tan π/6 ची व्हॅल्यू आहे, tan 30 ची व्हॅल्यू 1/√3, म्हणजेच कॉट π/6 येणार फक्त √3. त्यामुळे ह्याचा आन्सर असं होईल 3/2 इंटू √3, आणि याचं फायनल आन्सर येणार 3√3 डिवाइडेड बाय 2. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू a cos क्यूब थिटा, y इक्वल टू a साइन क्यूब थिटा, आणि याच्यामध्ये वापरायचं आहे थिटा इक्वल टू π/3. π/3 म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये 60 व्हॅल्यू वापरायची आहे, 60 डिग्री. मग बघूया, पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह तरी घेऊ, मग बघू पुढे कसं कसं काय काय होतं. इथे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू थिटा, dx अपॉन डी थिटा इक्वल टू, हे आहे असंच, कॉस क्यूब थिटा मगाशी सांगितल्याप्रमाणे हे असं आहे, कॉस थिटाचा क्यूब आहे, 3 पुढे घ्या, पॉवर 1 न कमी करा, आणि कॉस थिटाची परत पुढे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा. तसंच इथं काय काय होणार बघा, dy अपॉन डी थिटा इक्वल टू, हे आहे असंच राहील, 3 पुढे घ्या,
साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह साइन क्यूब थिटा त्याची डेरिव्हेटिव्ह 3 साइन स्क्वेअर थिटा आणि साइन थिटाची डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. आता ह्याला सिम्प्लिफिकेशन करून घेऊया जेवढं काही शक्य आहे तेवढं. हे मायनस पुढे घेतोय 3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा आणि dy अपॉन डी थिटा काय काय ते बघा. 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. आता मला पाहिजे आहे dy अपॉन dx. मग dy अपॉन dx म्हणजेच dy अपॉन डी थिटा डिवायडेड बाय dx अपॉन डी थिटा. मग dy अपॉन डी थिटाची व्हॅल्यू आहे 3a साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय मायनस 3a कॉस स्क्वेअर थिटा इंटू साइन थिटा. आता याच्यातलं सिम्प्लिफिकेशन बघा. 3a ला 3a कॅन्सल, एक साइन कॅन्सल, एक कॉस कॅन्सल, म्हणजे काय काय शिल्लक राहणार, मायनस तर राहणारच आहे शिल्लक. साइन डिव्हायडेड बाय कॉस म्हणजे हे येणार टॅन थिटा. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, थिटा इक्वल टू पाय बाय 3 हे वापरायचं आहे. ते असं लिहायचं. मग इथे काय येणार, मायनस टॅन पाय बाय 3 म्हणजेच टॅन 60. मग टॅन 60 ची व्हॅल्यू आहे √3. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल. x इक्वल टू टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1 y इक्वल टू साइन पाय बाय 2t प्लस कॉस पाय बाय 2t. आणि काय सांगितलं याच्यात, शेवटी t इक्वल टू 1 ही व्हॅल्यू वापरायची आणि तिथे dy बाय dx काय येते हे सांगायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी, पहिल्यांदा ही टर्म कन्सिडर करतो, त्याची डेरिव्हेटिव्ह हे काय येणार, dx अपॉन dt इक्वल टू, सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे, काही विशेष नाहीये जास्त त्याच्यात, 2t प्लस 1 एवढंच येणार फक्त. आणि आता याची डेरिव्हेटिव्ह ती मात्र जरा सेपरेट घेतोय, टर्म्स आहेत भरपूर त्याच्यामध्ये. y इक्वल टू, परत एकदा टर्म लिहून घेतोय, थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे याच्यात, जरा काळजीपूर्वक सोडवा फक्त. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी dy अपॉन dt इक्वल टू, त्याच्यामध्ये बघा आता काय होणार, साइनची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस पाय बाय 2 इंटू टी, आणि या पाय बाय 2 इंटू टी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची, ती येणार पाय बाय 2. हे लक्षात ठेवा. प्लस कॉसची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय बाय 2 इंटू टी, आणि परत एकदा पाय बाय 2 इंटू टी ची डेरिव्हेटिव्ह ते येणार पाय बाय 2. थोडस याला सिम्प्लिफिकेशन करूया. इथं पाय बाय 2 आहे, इथं पाय बाय 2 आहे, कॉमन घ्या. पाय बाय 2 याच्यातून कॉमन घेतल्यानंतर शिल्लक काय काय राहते बघा, कॉस पाय बाय 2 टी मायनस साइन पाय बाय 2 टी हे असेल. आता याच्यावरून मला पाहिजे आहे dy अपॉन dx. मग dy अपॉन dx इक्वल टू काय ना, dy अपॉन dt
डिव्हायडेड बाय dx अपॉन dt. मग dy अपॉन dt मध्ये एवढी मोठी व्हॅल्यू आहे, π/2 cos π/2t मायनस sin π/2t. आणि डिव्हायडेड बाय मध्ये dx अपॉन dt ते हित आहे बघा, 2t प्लस 1. तर याच्यामध्ये व्हॅल्यू वापरायची आहे t इक्वल टू 1. वापरूया व्हॅल्यूज त्याच्यात आता. therefore dy upon dx at t equal to 1, this is equal to, जिथं जिथं t आहे तिथं 1 वापरायचं आहे, π/2 इंटू ब्रॅकेट cos π/2 इंटू 1 म्हणजे फक्त π/2 आहे ना, मायनस sin π/2 इंटू 1. बघा, डिव्हायडेड बाय मध्ये 2 इंटू 1 प्लस 1. तर हे फक्त सिम्प्लिफाय करा, व्हॅल्यूज तेवढ्या फक्त तुम्हाला माहिती पाहिजेत. आता बघा इथं काय काय येते, π/2 आहे असंच राहील, cos 90 येते बघा तिथं. बघा बरं, cos 90 ची व्हॅल्यू आहे 0, मायनस sin 90 ची व्हॅल्यू आहे 1, डिव्हायडेड बाय 2 प्लस 1 हे येणार 3, म्हणजे हे फायनल मायनस π/2 डिव्हायडेड बाय 3 होते. म्हणजे याचं फायनल आन्सर हे 2 खाली येणार, 2 इंटू 3 6 होणार, मायनस π/6 हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, x इक्वल टू 2 cos t प्लस cos 2t, y इक्वल टू 2 sin t मायनस sin 2t आणि t इक्वल टू π/4 सांगितलंय. मग डेरिव्हेटिव्ह घेऊया ह्या सगळ्यांची. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू t, पहिल्यांदा dx अपॉन dt घेतोय, इथं तुम्ही दोघांची पण एकत्र डेरिव्हेटिव्ह सुद्धा सांगू शकताय. थोडा बदल करावा लागेल फक्त या वाक्यामध्ये. बघा कशा पद्धतीनं बदल करावा लागेल ते, थोडासा अगदी किरकोळ बदल करायचा, म्हणजे परत परत तुम्हाला ते लिहावं लागणार नाही. डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय एवढंच फक्त लिहायचं विथ रिस्पेक्ट टू टी. म्हणजे आता परत पुढच्या वेळेला तुम्हाला हे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू टी लिहावं लागणार नाही या उदाहरणामध्ये. मग बघा, एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येणार, 2 कॉस ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन टी प्लस परत एकदा कॉस, त्याची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2t आणि या 2t ची डेरिव्हेटिव्ह ती येणार 2. याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या व्यवस्थित. हिथं 2 आहे, हिथं 2 आहे, -2 कॉमन घ्या, म्हणजे मग काय शिल्लक राहील, इथे येणार साइन टी प्लस इथे येणार साइन 2t, मायनस साइन बाहेर कॉमन घेतलेला आहे त्यामुळे चिन्ह प्लस होतील याची. हे झालं तुमचं dx अपॉन dt. आता घेतोय y ची डेरिव्हेटिव्ह, मग dy अपॉन dt इक्वल टू काय येणार आहे बघा, dy अपॉन dt 2 साइन ची डेरिव्हेटिव्ह cos t मायनस परत एकदा साइन आहे, डेरिव्हेटिव्ह येणार cos 2t आणि या 2t ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह 2 येणार. याच्यामधून सुद्धा 2 कॉमन घेता येते, घ्या कॉमन, म्हणजे काय शिल्लक राहील, cos t मायनस cos 2t असं शिल्लक राहील तिथं.
मग याच्यावरून dy अपॉन dx हे तयार करून घेतोय. मग dy अपॉन dx इक्वल टू dy अपॉन dt डिवायडेड बाय dx अपॉन dt हे घ्यावं लागेल. मग dy अपॉन dt ची व्हॅल्यू आहे 2 इंटू ब्रॅकेट cos t मायनस cos 2t डिवायडेड बाय -2 dx अपॉन dt हित आहे बघा, ते घेतोय -2 इंटू साइन t प्लस साइन 2t. आता याच्यामध्ये व्हॅल्यू वापरायची आहे t इक्वल टू π/4 इथं दिलेलं आहे. ती व्हॅल्यू त्याच्यामध्ये वापरूया आणि मग सिम्प्लिफिकेशन बघू त्याचं कसं कसं काय काय करावं लागतंय. मग t इक्वल टू π/4 असेल तर 2t किती होणार बघा बरं, 2 इंटू π/4 होणार, म्हणजेच 2 दुने 4 म्हणजे 2t आलं की π/2 लिहायचं, एवढं लक्षात ठेवा. ती व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे. इकडे नोटेशन जरा बदलून घ्या. therefore dy upon dx when t इक्वल टू π/4 इक्वल टू हे दोन कॅन्सल, मायनस पुढे ठेवलं, cos π/4 मायनस cos 2t म्हणजे π/2 डिवायडेड बाय मध्ये साइन π/4 प्लस साइन π/2 हे असेल. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया पहिल्यांदा, मग पुढे आणि काय करायला लागतंय का बघू. दिस इज इक्वल टू, इथं मायनस तसंच ठेवतोय, cos π/4 cos 45 येणार 1 अपॉन √2 मायनस cos 90 ते येणार 0 डिवायडेड बाय साइन π/4 1 अपॉन √2 प्लस साइन 90 ती व्हॅल्यू येणार 1. बघा कशा पद्धतीने येते ते. मग आता याचं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आपल्याला. बघा हे मायनस तसंच ठेवतोय, इथं अंशातलं 1 अपॉन √2 डिवायडेड बाय मध्ये √2 ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या, 1 प्लस √2 डिवायडेड बाय √2 हे असेल, हे √2 हे √2 कॅन्सल होईल आणि शिल्लक काय राहणार बघा, -1 अपॉन 1 प्लस √2 तेच इथं लिहून घेतोय. आता हे नुसतं असं ठेवून चालणार नाही, पाठीमागे आन्सर या पद्धतीने दिलेलं नसणारच आहे ते. मग ह्याला काय करून घेऊया, ह्याचं रॅशनलायझेशन करूया. 1 मायनस √2 न याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं, म्हणजे मग इथं काय होईल बघा, मायनस तसंच ठेवतो 1-2 मिनिट, अंशात असेल, अंशात काय बदल होणार नाही, 1 नच ह्याला मल्टिप्लाय करायचंय. हे a प्लस बी इंटू a मायनस बी आहे, म्हणजे a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर ते असं येणार, मायनस 1 अपॉन √2 डिवायडेड बाय 1 मायनस 2 म्हणजे -1 येणार, हे मायनस मायनस कॅन्सल होईल आणि याचं फायनल आन्सर येणार 1 मायनस √2 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल, x इक्वल टू t प्लस 2 साइन πt y इक्वल टू 3t मायनस cos πt when t इक्वल टू 1/2. t ची व्हॅल्यू त्यांनी 1/2 सांगितली.
इथं घेऊया आपण आता डिफरन्शिएटिंग एक्स अँड वाय विथ रिस्पेक्ट टू टी. याची डेरिव्हेटिव्ह बघा आता काय येणार. dx अपॉन dt इक्वल टू टी ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार. एक्स मध्ये बघा काय काय आहे, 2 आहे असंच राहील. साइन ची डेरिव्हेटिव्ह येणार कॉस पाय टी, आणि पाय टी ची परत पुढे डेरिव्हेटिव्ह घ्यायची पाय. असं सेम वाय मध्ये पण करावं लागेल. त्याची पण डेरिव्हेटिव्ह घेऊया. dy अपॉन dt इक्वल टू 3 टी ची डेरिव्हेटिव्ह 1 मायनस कॉस ची डेरिव्हेटिव्ह मायनस साइन पाय टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ पाय टी दॅट इज पाय. मी याचं सिम्प्लिफिकेशन करूया. 1 प्लस हे पाय पुढे घेतोय 2 पाय कॉस पाय टी, आणि इकडं dy अपॉन dt इक्वल टू हे काय येणार आहे बघा बरं. 3 इथं पुढं 3t मायनस तेवढंच सांगितलंय ना, नाहीतर चुकून माझ्याकडनं काहीतरी व्हायचं. 3 प्लस पाय घेतोय इथं पाय साइन पाय टी, हे या पद्धतीने येणार. आता मला पाहिजे dy अपॉन dx. मग dy अपॉन dx म्हणजेच dy अपॉन dt डिव्हायडेड बाय dx अपॉन dt. मग व्हॅल्यूज वापरूया. dy अपॉन dt म्हणजेच 3 प्लस पाय साइन पाय टी डिव्हायडेड बाय मध्ये dx अपॉन dt आहे 1 प्लस 2 पाय कॉस पाय टी. आता हे याचं व्हॅल्यू तयार झाली dy अपॉन dx ची. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, टी इक्वल टू 1/2 वापरा म्हणून सांगितलं इथे दिले. मग आता ही व्हॅल्यू याच्यामध्ये वापरूया. काय आन्सर येते त्याचं चेक करूया. Therefore, dy upon dx at t equal to 1/2, this is equal to 3 plus pi sin t ची व्हॅल्यू 1/2 वापरली की इथं होणार पाय इंटू 1/2 म्हणजेच पाय बाय 2 डिव्हायडेड बाय. पाहिजे असलं तर बघा इथं पाय टी सांगितलंय म्हणजेच किती येणार, पाय इंटू 1/2 येणार, म्हणजेच काय होणार ते पाय बाय 2. ते इथं घेतलं. 1 प्लस 2 पाय कॉस पाय बाय 2. मग त्यापैकी कॉस पाय बाय 2 कॉस 90 ते 0 आहे, आणि साइन 90 ची व्हॅल्यू 1 आहे. त्यामुळे हे फायनल असं तयार होईल 3 प्लस पाय 1 प्लस 2 पाय इंटू 0 होणार आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म पुढची 0 होईल. डिव्हायडेड बाय मध्ये 1 शिल्लक राहील, म्हणजेच हे काय येणार 3 प्लस पाय. हे त्याचं फायनल आन्सर.